नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. एक स्त्री तिच्या सवयीच्या सरावाच्या नोकरीतून एक दिवस बाजूला होते. आपल्या स्वतंत्र अवकाशाचं, स्वतंत्र कार्यक्षेत्राचं स्वप्न बघते. या स्वप्नाची सुरुवात ती घराच्या 4 भिंतींमधून करते आणि बघता बघता केवळ देशात नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये आपल्या कामाचा विस्तार करते. हा प्रवास, त्यातली आव्हानं, त्यातली जिद्द, धडाडी हे सगळंच अतिशय विलक्षण आहे आणि अर्थातच प्रेरक आहे. हे यश साध्य करणाऱ्या एका कॉर्पोरेट वुमनशी आज आपण गप्पा मारणार आहोत. ओळख करून घेऊया. पोझीमाइंड कन्सल्टिंग या संस्थेच्या माध्यमातून जगभरातल्या नामांकित कंपन्यांसाठी हेड हंटिंग करणाऱ्या कॉर्पोरेट वुमन तृप्ती नानल यांची. तृप्तीताई, नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा हा जो सगळा प्रवास आहे तो विलक्षण, रोचक आहे, जिद्दीचा आहे आणि तो आम्हाला आज समजून घ्यायचा आहे. तृप्तीताई पोझीमाइंड कन्सल्टिंग या कंपनीच्या संस्थापक संचालक आहेत. वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांमध्ये अत्यंत जबाबदारीच्या पदावर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नेमणूक करताना आवश्यक असलेला गुणसमुच्चय ज्यांच्याकडे आहे अशा माणसांचा शोध त्यांची संस्था घेते आणि त्या स्वतः घेतात. घराच्या 4 भिंतीतून सुरू झालेला हा जो त्यांचा व्यवसाय आहे, हे जे एक वेगळ्या दूरदृष्टीचं स्वप्न आहे, त्या जगभरात विश्वास निर्माण करू शकलेला आहे. ही झाली त्यांची कॉर्पोरेट क्षेत्रातली व्यावसायिक ओळख. त्याचबरोबर त्या राष्ट्रीय पातळीवरच्या बॅडमिंटनपटूसुद्धा आहेत. वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी रंगमंचावर नाटकातून अभिनय केलाय. याच्या जोडीला सामाजिक क्षेत्रामध्ये त्या सहभावनेनं आणि संवेदनेनं सहभागी असतात. क्रीडा, कला, कॉर्पोरेट क्षेत्र अशा सगळ्या क्षेत्रात जे यश त्यांनी मिळवले, त्या यशाचं गमक काय आहे आणि हा प्रवास कसा आहे, त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, हे त्यांच्याकडून समजून घेऊया. तृप्तीताई, एवढं जे सगळं तुम्ही केलंत आणि याच्या मागे एक जे नव्याचा शोध घेण्याची वृत्ती असते, कमालीचं धाडस असतं की तुम्ही जिथे सुरक्षित आहात, ज्याची सवय झाली आहे, तिथून ब्रेक घेऊन नवीन काहीतरी करायचं. तर खरं तर बऱ्याच वेळेला या विचाराची, दृष्टीची आणि भविष्याची पायाभरणी ही आपल्या बालपणामध्ये होते. आपल्याला जो एक वैचारिक वारसा कुटुंबातून आलेला असतो किंवा कौटुंबिक गुण जे असतात ते जे आपण अनुवंशाने पुढे घेऊन येतो त्यात सापडतात. तुमची आजच्या सगळ्या कार्यकर्तृत्वाची मुळं तुमच्या बालपणात तुम्हाला कुठे दिसतात? माझं बालपण जे गेलं ते एका अतिशय छोट्या खेडेगावामध्ये गेलंय. कराडपासून 7 किलोमीटरवरती कारवे म्हणून एक गाव आहे. सो तिथं माझं बरंचसं बालपण गेलं. आणि माझे वडील म्हणजे माझे आई वडील दोघंही खरं तर बॉर्न अँड ब्रॉटअप इन पुणा. दोघंही म्हणजे आईचं SP मधून, बाबा वाडियामध्ये. पण बाबांची शासकीय जॉब होता आणि काही त्यांचं काही कारणानिमित्त त्यांना तिकडे शिफ्ट व्हावं लागलं आणि त्यांचं ऑलरेडी तिथे घर होतं माझ्या आजीचं वगैरे. म्हणून मग त्यांनी ठरवलं की आपण कारव्यामध्ये जाऊया. सो स्वाती, तू म्हणते ते अगदी बरोबर आहे. मी लहानपणापासून माझ्या आईबाबांना बघते की ते दोघंही बॉर्न अँड ब्रॉटअप पुण्यासारख्या शहरामध्ये वाढलेले. पण हा जो इतका मोठा निर्णय होता की कारव्यासारख्या अगदी छोट्या खेडेगावामध्ये जाऊन राहणं. माझी आई इथे शिक्षिका होती पुण्यामध्ये, पण तिने तिथे जाऊन स्वतःची शाळा सुरू केली. सो सगळ्या आर्ट्समध्ये जाऊन सुद्धा कसं तर एखाद्या पॉझिटिव्ह गोष्टीकडे बघायचं आणि तिथं स्वतःला कसं एस्टॅब्लिश करायचं, हे कुठेतरी लहान असतानाच माझ्यामध्ये ते इम्बाईब होत होतं. आणि माझे जरी वडील MSCB मध्ये होते, पण त्यांचा जनसंपर्क अफाट होता. म्हणजे
ते कुणाला म्हणजे जसे ते साहेब होते तसे ते प्रत्येकाचे घरातले प्रत्येकाचे मार्गदर्शक होते. त्यामुळे त्या लोकांच्या समस्या सोडवणं म्हणजे अपार्ट फ्रॉम साहेब किंवा त्यांचं नॉर्मल काम करणं सुद्धा सोडून त्यांच्या कौटुंबिक समस्या सोडवणं, त्यांना गाईड करणं. म्हणजे अगदी त्या काळी सुद्धा मला आठवते माझे आई बाबा त्यांना फायनान्शियल इश्यूजवरती त्यांना गाईड करायचे. सो हे कुठेतरी इनडायरेक्टली माझ्यामध्ये इम्बाईब झालं होतं. आणि जसं म्हटलं की लिडरशिप कुठं आली तर मी घरातच बघत होते. त्यामुळे ते कुठेतरी आलं आणि इथून बाहेर पडायचे आणि आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करायचे हे मात्र तेव्हा होतं की मला म्हणजे कारव्यासारख्या ठिकाणी नाही राहायचं. कारण का सुट्टीला आम्ही पुण्यात यायचो, पण ते आम्ही कारव्यामध्ये राहिलेलो त्यामुळे तो फरक अगदी जाणवायचा की आम्ही कारव्यातून आलेले भावंड होतो, पण माझी जी भावंड पुण्यात राहायची ते कुठेतरी आम्हाला जाणवायचं की अरे आपण काहीतरी वेगळे आहोत का. म्हणजे मला हे सांगायला खूप गंमत वाटते आता की पुण्यातल्या येलो लाईट्स आम्हाला इतकं फॅसिनेशन होतं तेव्हा की अरे इथे येलो लाईट्स आहेत आणि इथे एवढे लाईट्स आहेत. हे सुद्धा मला खूप अप्रूप असायचं लहानपणी. आज तुम्ही जरी खूप वेगळं करत असलात तरी साधारण 10वी नंतर वगैरे आपण जे म्हणतो की एक काहीतरी स्वप्न घेऊन आपली दिशा ठरते, कुठल्या शाखेला जाणार आहोत. तर ते तुमचं शिक्षण काय होतं आणि तेव्हाचं स्वप्न काय होतं? माझं ग्रॅज्युएशन कॉमर्स ग्रॅज्युएशन झालं कराडपर्यंत आणि मास्टर्स करण्यासाठी मी पुण्यामध्ये आले. म्हणजे पुढचं शिक्षण घ्यायचं. आता हे मी साधारण 25-26 वर्षापूर्वीची मी गोष्ट सांगते की तेव्हा असं तर कॉमर्स झाल्यानंतर 2च गोष्टी समोर असायच्या. एक तर तुम्ही CA होऊ शकता किंवा CS होऊ शकता किंवा LLB, आणि ते करायला मी सुरुवात केली. फॉर्च्युनेटली असं सांगते की मी हा अगदी नमूद करीन मुद्दा इथे की मला माझ्या ह्या सगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे माझं जे काही आत्ताचं श्रेय आहे ना याच्यामध्ये मला माझ्या आजूबाजूला लोक खूप छान भेटली, खूप माणसं माझ्या आयुष्यात आली आणि ती खूप पॉझिटिव्हली आली. सो जेव्हा मी इथे CS करायला आले आणि त्याच वेळे आय मेट माय हजबंड आणि ही वॉज ऑलरेडी कम्प्लिटेड हिज CS आणि मी LLB पण करत होते. पण हळूहळू जेव्हा आमचं बोलणं व्हायचं तेव्हा त्यांनी इनडायरेक्टली मला कुठेतरी सांगायला सुरुवात केली की तृप्ती हे तुला नाही जमणार आहे. आणि ते मला खूप लवकर कळलं की दिस इज नॉट माय कप ऑफ टी किंवा तो अभ्यास करणं, इतकं इनडेप्थ जाणं वगैरे. आणि मग असं झालं की मिड व्हाईल माझं लग्न पण झालं. सो आय डिसाइडेड की ओके आता आपण थोडा इथे ब्रेक घेऊया. अच्छा. आणि मग असं झालं की माझं तसं बघितलं गेलं तर पूर्ण शिक्षण असं का मी CS इंटरपर्यंत केलं आणि तेव्हा LLB हा एक कोर्स होता तो मी परस्यू करत होते. सो असं म्हणलं तर पूर्ण शिक्षण असं कुठं नव्हतं की ज्यासाठी मी कुठं नोकरीत जाऊ शकेन. पूर्ण झालेली डिग्री ही फक्त माझ्याकडे BCom तेवढीच होती, दॅट टू कोल्हापूर युनिव्हर्सिटी. असं काहीसं याच्यामध्ये असल्यामुळे मला लक्षात आलं की नाही जर मला काहीतरी इथे स्वतःला बनायचं असेल तर मला स्वतः काहीतरी बदल करावे पाहिजेत किंवा कुठेतरी शिक्षण त्या अनुषंगाने मला घेतलं पाहिजे. आणि जेव्हा मी बोलायचे लोकांशी बोलायचे तेव्हा मला असं हळूहळू लक्षात आलं की आय एम अ पीपल्स पर्सन. आज जगभरामधल्या विविध कंपन्यांमध्ये उच्च पदस्थ माणसं जी लागतात ज्यांच्याकडे वेगळे गुण असायला लागतात ते हेरण्याची क्षमता तुमच्याकडे आहे आणि ते काम तुम्ही गेली अनेक वर्ष करता आहात. पण स्वतःच्या आयुष्यामध्ये हे उदाहरण आहे की तुम्ही सुरुवातीला जी वाट एक चोखाळायला लागता ती कदाचित माझी नाहीये असं लक्षात येतं. अशा वेळेला हताश होण्यापेक्षा खरंच माझ्यामध्ये काय आहे ते आपण जर पाहिलं तर खूप वेगळं भव्य दिव्य असं काहीतरी सापडू शकतं नक्की. तुम्ही शहरात आल्यानंतर जसं म्हणलात की उच्च शिक्षणासाठी म्हणून आला होतात, पण त्याच्या जोडीने एका वयानंतर आपल्याला स्वावलंबनाची वाट असते ती शोधायला लागते. तो तुमचा सुरुवातीचा काळ हा किंचितसा अडखळण्याचा किंवा शोधण्याचाच होता. तर पहिली स्वावलंबनाची जी संधी होती ती तुम्ही कशी शोधली, ती कुठली होती? आणि आता जसं म्हणलात की लोकांशी बोलणं आणि लोकांना ओळखणं हे तुमचं आतला गाभा आहे, तर त्या पहिल्याच इंटरव्ह्यूमध्ये असेल, त्या पहिल्या नोकरीत असेल, तुम्हाला काय काय सापडलं, तुम्हाला काय काय वाटलं स्वतःबद्दल? अतिशय गंमतशीर असा हा किस्सा आहे. कारण का माझं लग्न झालं, मग आपले नेहमीचे रिच्युअल्स असतात ते झाले आणि आता असं वाटलं की नाही आता आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आपल्यासाठी, आपल्या संसारासाठी. आणि मग मी जॉब शोधायला सुरुवात केली. जसं मी म्हटलं की कुठंतरी मनात होतं की आपल्याकडे शिक्षण असं पूर्ण नाही आहे आपल्याला, त्यामुळे आपल्याला असा जॉब असा बघायला पाहिजे की ज्याच्यात माझ्यातल्या क्वालिटीज काय आहेत. मग एका ॲडमध्ये तेव्हा NIITची फ्रँचायझी सेंटर्स असायचे आणि तिथे एक रिसेप्शनिस्टचा जॉब होता आणि तो टिळक रोडलाच होता, त्यामुळे मला घरापासून जवळ होतं. मग मी तिथे अप्लाय केलं आणि मी इंटरव्ह्यूला गेले. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर दॅट टाइम NIIT इज अ कॉस्टली अफेअर, म्हणजे ते कोर्सेससुद्धा बऱ्यापैकी कॉस्टली होते. सो येणारी लोकं ही त्या लेवलची होती ज्यांना IT हे क्षेत्र खूप वेगळं होतं, पण तरी त्यांना त्याच्यात परस्यू करणारी. सो तो क्लास वेगळा होता. मी रिसेप्शनिस्टला गेल्यानंतर मला ते अजूनही तो अगदी प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे.
आणि तिने माझं बघितलं मी जशी होते. सो मी टिपिकल वुमन होते तेव्हा. असं म्हणतात ते की नवीन लग्न झालेलं असतं, हिरव्या बांगड्या, छोटं मंगळसूत्र, मोठं मंगळसूत्र, असं घट्ट वेणी वगैरे असं घालून आणि दुपट्टा असा. सो मी त्यांना जाऊन भेटले आणि तर त्या म्हणल्या की अगं, आणि म्हणजे द वे शी हॅज अप्रोच मी वॉज व्हेरी नाईस. म्हणजे आता कुठं उद्धट नव्हतं, काही नव्हतं. माझी इंग्लिश एवढं म्हणजे अजिबातच नव्हता, हिंदीचा तर त्याहून गंध नव्हता. मराठी होती पण थोडासा तो ॲक्सेंट एक खेडेगावातलाच होता, किंचित होता माझ्यामध्ये. सो जेव्हा मी त्यांना म्हटले तर ती म्हणाली की तू अप्लाय केलेला आहेस पण तुझं जे अटायर आहे, तुझी जी भाषा आहे ती ह्या जॉबला नाही सुटेबल, कारण का आपल्याकडे येणारी लोक वेगळी आहेत. आणि हे तिने मला समजावून सांगितलं की कसं नाही, तू आमच्या ह्याच्यामध्ये सूट होणार आहेस, तुला ह्याच्यात सगळ्यात खूप बदल करायला पाहिजे. आणि मला असं छान, म्हणजे मला तेव्हा वाईट नाही वाटलं. जेव्हा मी रिजेक्ट झाले ना तेव्हा मला वाटलं की ओ माय गॉड, म्हणजे मला खूप काम करायचं आहे माझ्यावरती. आणि तिथून मी ॲक्च्युली काम करायला सुरुवात केली स्वतःवरती. मग त्याच्यानंतर मला एक पाठ्यपुस्तकांचे एक जी सिरीज असते त्याची एक कंपनी होती पुण्यामध्ये, तर ते माझ्या ओळखीतून आलं की तू आहेस तर हे 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठीची सिरीज आहे, तर तू विकशील का असं जाऊन घरोघरी जाऊन. अच्छा. सो मला वाटलं की ठीक आहे, बघ आता तसेही मी घरात बसली आहे, आजूबाजूला खूप सदाशिव पेठेत लोक होती. सो आणि ओळखीत पण होती. मी म्हटलं करून तर बघूया. असं करून मी ते करायला सुरुवात केली आणि मला त्यातनं खूप चांगला यश आलं. सो पण बियॉन्ड द बाउंड्रीज कसं जायचं ना हे मला आत्ता जाणवतं की तेव्हा सुद्धा पुण्यात शहरात असणारे एजंट्स खूप होते. पण मग मी विचार केला की अरे हे खूप नवीन आहे, असं रेडीमेड पेपर्स मिळणं, ते सोडवून देणं, का आपण हे आपल्या साईडला विकूया. आणि तेव्हा मग मी विटा, वाठार, रेठरे या शाळा टॅप केल्या. तिथं मी जायचे, तिथं मी बसनी जायचे, त्यांना हे सगळं समजावून सांगायचे. आणि मग त्या लोकांना हे खूप आवडलं आणि त्यांना ते आवडलं तर मला कळलं की आय एम व्हेरी गुड सेल्स पर्सन. येस, म्हणजे विपणन व्यवस्था कशी उभी करावी आणि कुठे विक्रीची शक्यता आहे त्याच्याकडे नेमकी दृष्टी जाणं. आणि मुळात मला या सगळ्यात असं जाणवलं की पहिल्या नोकरीसाठी ज्या वेळेला समोरून सूचना दिल्या जातात तेव्हा जराही न खचता ते सकारात्मक पद्धतीने घेणं, मला वाटतं तुमच्या सगळ्या प्रवासाचं यशाचं जे गमक आहे ते समोरून नकार आल्यानंतर सुद्धा त्याच्याकडे सकारात्मक दृष्टीने कसं बघायचं, स्वतःत बदल कसा करायचा यामध्ये आहे. तृप्तीताईंची या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेतो आहोत छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. पोझिमाइंड कन्सल्टिंग या कंपनीच्या संस्थापक संचालक तृप्ती नानल आपल्याशी त्यांच्या प्रवासाविषयी गप्पा मारतायत. तृप्ती मॅडम, तुम्ही छोट्या छोट्या कामांमधून स्वतःच्या कामाची सुरुवात केलीत, स्वावलंबनाची सुरुवात झाली होती, पण स्वकर्तृत्वाला पैलू पाडणं, स्वतःचाच विकास करत घेणं हा जो तुमचा प्रवास आहे, जो तुम्हाला पुढे व्यवसायापर्यंत घेऊन आला, तर अनेक साक्षात्कार होणं आणि स्वतःमध्ये बदल करणं आणि वेगवेगळी कामं, हे कसं काय काय घडलंय? मी इथून नंतर मला एक DSAचा जॉब मिळाला एका बँकेमध्ये. सो तो होता की मला ते डोअर टू डोअर मार्केटिंगमध्ये होतं, म्हणजे लिटरली डोअर टू डोअर मार्केटिंगमध्ये जायचं आणि बँकेच्या लायबिलिटीज त्यांना विकायच्या. सो तेव्हा मला असं लक्षात आलं की मी कोणत्याही लोकांची खूप छान कनेक्ट करू शकते. आणि तसे मी बरेच जॉब केले. नंतर मी एका ऑटोमोटिव्ह कंपनीच्या डीलरशिपमध्ये बऱ्याच सिनियर पोझिशनला होते. सो ते करत असताना कुठंतरी मनामध्ये होतं की मला फक्त जॉब नाही करायचा, मला काहीतरी वेगळं करायचं आहे. कारण का जरी त्यांचं एक सिस्टीम असते प्रत्येक कंपनीची, ती सिस्टीम असली ना तरी सुद्धा मला असं वाटायचं की अरे हे सोडून आपण असं केलं तर, हे अशा वेगळ्या पद्धतीने केलं तर. आणि असं झालं की त्या ज्या माझ्या आयडियाज आहेत त्या मॅनेजमेंट लेवलवरती कन्सिडर व्हायला लागल्यात. आणि ते हे सगळं करत असताना मग मला माझ्या फॅमिली ह्याच्यावरती माझ्या मुलीसाठी काही वर्षांसाठी ब्रेक घ्यावा लागला. ते ब्रेक घेत असताना माझ्या लक्षात आलं की मी परत सेल्स अँड मार्केटिंगमध्ये जर गेले तर परत तोच होणार आहे की मला काय म्हणतात, घर आणि माझा जॉबमध्ये जाणारा वेळ हे कुठंतरी मला परत सॅच्युरेट होणार आहे. आणि मला लक्षात आलं की आत्तापर्यंत जो आपण अभ्यास केलेला आहे, आत्तापर्यंत आपण सेल्स अँड मार्केटिंगवरती काम केलेलं आहे, तर आपण काहीतरी वेगळं करूया. म्हणून मग मी HR मध्ये गेले की बिकॉज आय एम अ पीपल्स पर्सन वच आय फील माय सेल्फ. सो म्हणलं आपण लोकांसाठी, मग HR हा एक खूप चांगलं फील्ड वाटतंय मला की आपण तिथं काहीतरी करू शकतो. HR केल्यानंतर सुद्धा मला टिपिकल HR नव्हतं जायचं की स्ट्रॅटेजिकल जे HR असतं त्याच्यात. त्यावेळेस रिक्रुटमेंट किंवा हेड हंटिंग ही जी कन्सेप्ट आहे ही जस्ट हिट करत होती मार्केटमध्ये.
सो माझ्या एका ओळखीच्या ह्याच्यातून मी एखादा अप्रोच झाले आणि ही वॉज अ हार्ड कोअर एक्झिक्युटिव्ह सर्च कन्सल्टंट. म्हणजे जे प्लेसमेंट एजन्सी असतात त्याच्यामध्ये आणि एक्झिक्युटिव्ह सर्चमध्ये एक थिन लाईन असते. पण त्यामुळे मी ज्यांना ज्यांना अप्रोच झाले ते म्हणजे हां हे प्लेसमेंट आहे, हे प्लेसमेंट आहे. पण मला असं वाटायचं की नाही, मला प्लेसमेंट नाही करायचं, मला काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करायचं आहे, मला टिपिकल नाही करायचं काहीतरी. आणि मग मी माझ्या जे सर आहेत त्यांना भेटले आणि मग ते म्हणले की जे आपल्या बिझनेससाठी जे कोअर असतं दॅट इज पीपल, दॅट इज नेटवर्क. आणि तुझ्याकडे हा खूप मोठा संच आहे की तू अतिशय खेडेगावातल्या माणसाशी बोलू शकतेस, तशीच तू मोठ्या इंडस्ट्रियलिस्टशी बोलू शकते, तू राजकीय माणसाशी बोलू शकते. सो हे जे बेसिक आपल्याकडे लागतं हे सगळं तुला या प्रोफेशनसाठी आहे, तर तू सुरुवात कर हळूहळू. आणि अशा रीतीने मी ॲक्च्युली माझा हा छोटासा व्यवसाय सुरू केला पहिल्यांदा. खरं तर लग्न आणि जेव्हा एखादं मूल आपल्या आयुष्यात असतं त्यावेळेला स्त्रियांना तो काळ अत्यंत अडचणीचा वाटतो. आणि तिथूनच तुम्ही सुरुवात जी केली ती तुम्ही अक्षरशः आकाशात झेप घेतलेली आहे. त्यावेळेला घरच्यांचं जे सहकार्य लागतं आणि टाईम मॅनेजमेंट कुशलतेने करावं लागतं, तर या सगळ्या गोष्टी कशा केल्यात आणि जे खरं खरं पाठबळच लागतं तर ते कसं मिळवलं तुम्ही, का ते सहजतेने मिळालं? जेव्हा कुठलाही माणूस यशस्वी होतो, म्हणजे हे माझे स्वतःचे अनुभव आहेत, तेव्हा तो एकटा कधी यशस्वी होत नाही. त्याला त्याच्या घरातली लोक, त्याचे मित्रमंडळी, त्याचं सराउंडिंग हे सगळं खूप इनडायरेक्टली मदत करत असतं आणि तेव्हाच तो माणूस आयुष्यात यशस्वी होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा ते यश हे तुमच्या एकट्याचं नसतं, तुमच्या आयुष्यात आलेली ही जी सगळी लोकं आहेत ह्या सगळ्यांचं ते यश असतं. मी जेव्हा घरी होते माझ्या मुलीसाठी तेव्हा मी थोडं का म्हणजे ऑफकोर्स घरात असल्यामुळं कसं होतं की घरातल्या ज्या गोष्टी असतात त्याच्या तुम्हाला ते डे टू डे करावंच लागतं त्या गोष्टी. पण हे करताना सुद्धा ना मी थोडा वेळ का होईना मी हे काम करायचे, माझं काम करायचे. आणि म्हणजे अगदी सणावार असेल तरी सुद्धा सगळ्यांचं जेवण वगैरे झालं की मी एक अर्धा तास का होईना माझं काम करायचे. आणि पहिल्यांदा असं होतं की माझे सासू सासरे त्यांच्यासाठी सुद्धा मी हे काय करते खूप नवीन होतं माझ्या घरातल्यांसाठी. सो त्यांना हे कळायचं नाही मी काय करते, पण त्यांना एवढं करायचं की कितीही घरात काही काम असू दे, कितीही फंक्शन असू दे, ही थोडा वेळ का होईना आपल्या कामासाठी देते. आणि अननोईंगली ते असं झालं की दे बोथ हॅव स्टार्टेड सपोर्टेड मी. म्हणजे माझ्या सासूबाई काही जर आमच्याकडे कार्यक्रम असायचे तर सांगायला लागल्या होत्या की नाही आधी तृप्तीचं काम होऊ दे, मग आपण हे अरेंज करूया किंवा तिची अवेलेबिलिटी. आणि तो मला खरं सांगायचं तो अत्युच्च आनंदाचा क्षण होता की मला कळलंही नाही आणि माझ्या घरातली लोक मला इनडायरेक्टली ही मदत करायला लागली होती. आणि नंतर मला लक्षात आलं की म्हणजे हे मला खरंच स्त्रियांना इथून सांगावंसं वाटेल की तुम्ही जे काही काम करत असाल तेव्हा तुम्ही ते स्वतः खूप पॅशनेटली करा. तुमची श्रद्धा त्या कामावरची, तुमची निष्ठा ही सगळ्यांना दिसू दे आणि देन यू सी की होल वर्ल्ड इज हेल्पिंग यू टू ग्रो. असं मला झालं. आणि जसं तू म्हणलीस की या सगळ्या गोष्टींवरती हळूहळू मात करत मग मी गेले. हातात काहीच नाही आणि मला माझ्या एका कल्पनेवर काम करायचंय. तो प्रवास खरंच एकला चालोरे असतो आणि तो जेव्हा निभावतो तेव्हाच कारवा बनतो. तर हे कसं केलं? सो माझ्या मुलीची शाळा सकाळची असायची, तर 3 वाजायच्या आत मी घरी असायला पाहिजे हे माझं खूप हे होतं का ज्याच्यासाठी मी एवढा चांगला जॉब सोडलेला होता. सो मी काय करायचे, मी सकाळी ती गेली शाळेला की मी घरातून एक रिक्षा घ्यायचे. रिक्षा घेऊन आपले जे आजूबाजूचे MIDC जे एरियाज आहेत, तळेगाव आहे, इकडे रांजणगाव आहे, शिरवळ आहे, असं त्या रिक्षेबरोबर जायचे मी. आणि जिथे नवीन कंपनी येते, जिथं कंपनीचे बोर्ड लागलेले आहेत त्यांची नावं मी लिहून घ्यायचे. मग त्यांच्या कुठून तरी ओळखीतून फोन डिरेक्टरीमधनं त्यांचे नंबर शोधून काढायचे आणि त्यांना कॉल करायचे. म्हणजे हे इतकं झालं होतं की एक दिवशी तो मला रिक्षेवाला म्हणला की ताई तुम्ही रोज जाता ना, मीच येत जाईन तुमच्याबरोबर. आणि मग म्हणजे मी जसं म्हटलं की हळूहळू कशी तुम्हाला लोक मदत करतात, तर आम्ही असं खूप तळेगावला वगैरे आत जायचो. तो तसा बऱ्यापैकी लोनली एरिया होता. मग तिथं गेल्यानंतर तो म्हणायचं नाही की तुम्ही नका उतरू, मी जाऊन ते घेऊन येतो की ही लोक म्हणजे बरोबर नाही वाटत आहे, सो मी जातो. असा करून तो मला मदत करायचा. किंवा पहिल्यांदा माझ्याकडे ऑफिस असंच नव्हतं, बस म्हणजे घरातूनच मी काम करायचे. मग लोकांना भेटायचं असेल तर कुठं भेटायचं, तर कोथरूडमध्येच एक छोटं हॉटेल आहे, तिथलं एक माझं टेबल बुक असायचं 9 ते 1 ह्या वेळेमध्ये. आणि तिथं मी लोकांना इंडिव्हिज्युअल जाऊन भेटायचे. सो नंतर जेव्हा मी येणं बंद केलं तेव्हा त्यांचे जे ओनर आहेत त्यांनी विचारलं की मॅडम तुम्ही तर येत नाही. म्हटलं नाही, फॉर्च्युनेटली मी आता माझं ऑफिस घेतलंय. तर ते मला नेहमी म्हणतात तुमच्या यशामध्ये आमच्या ह्याचं नक्की मेन्शन करा. हो म्हटलं नक्की करीन. सो असं म्हणजे मला असं वाटतं की त्यामुळे स्त्रियांनी ना चॅलेंजेस येत राहतात, असंख्य चॅलेंजेस असतात, पण त्याच्यातून सुद्धा तुमचं जे पॅशन आहे, तुम्ही ज्या गोष्टीवर काम करताय हे कुठेही साईड ट्रॅक करू नका.
तुम्ही त्याला जास्त श्रद्धा दाखवली, तुम्ही त्याच्यावरती निष्ठा ठेवलीत आणि कम व्हॉट मे मला हे परस्यू करायचं आहे. आणि मला असं वाटतं की अडचण आहे हे म्हणण्यापेक्षा आपण तर चॅलेंज म्हणलं ना हो. की त्याला ऑटोमॅटिकली 10 सोल्युशन्स येतात. दृष्टिकोनच बदलतो. एक्झॅक्टली. मला हे जमणारच नाही, मी हे करूच शकत नाही, हे जेव्हा आपला कुठला तरी माइंडसेट किंवा तुम्ही इनडायरेक्टली तुमच्या सबकॉन्शियस माइंडला इम्बाईब करत गेलात ना, मग तो प्रॉब्लेम तुम्हाला नक्कीच येतो. पण अरे ठीक आहे, मला अर्धा तास का होईना माझ्या कामासाठी वेळ मिळतोय, मी रात्री का होईना ह्याच्यावरती काम करू शकते, हे जेव्हा तुम्ही थोडं थोडं करायला सुरुवात कराल ना, ऑटोमॅटिकली तुमची संपूर्ण फॅमिली तुम्हाला मदत करते. मुळामध्ये स्वतः एकटीने काम केलेलं सुरुवात केलेली जी होती तिथून स्वतःची संस्था सुरू करावी आणि आता ऑफिस घ्यावं असं कधी वाटलं का? पहिल्याच क्षणी संस्था रजिस्टर केली होती? नाही, पहिल्या दिवशी संस्था नाही सुरुवात केली मी. थोडंसं काम करून मी लोकांना कोण आहे हे कळेपर्यंत, कारण का ही कन्सेप्ट खूप नवीन होती. आणि मी खरं असं म्हणणार नाही की एक स्त्री म्हणून मला थोडेसे आले, पण येस, थोडंसं मी जे काम करते त्याच्याकडे हा एक अनुभव आला मला बऱ्या ठिकाणी की हा म्हणजे टाइमपास करतायत, अच्छा, काही आता घरात काम नाही तर हे थोडंसं काम करते. सो ह्या तुमच्या कामावरती आम्ही किती विश्वास ठेवायचा. आज एखाद्या कंपनीने मला एक 10 लोकांची असाइनमेंट दिली तर तुम्ही ती करू शकाल का? म्हणजे हे मला खूप इन पर्सन सुद्धा खूप विचारलेलं आहे मीटिंगमध्ये की मॅडम बऱ्याच वेळा आम्हाला अनुभव येतात की तुम्ही एकट्या काम करताय. सो म्हणजे मग जमलं केलं, मग आम्ही तुमच्यावरती एका प्रोजेक्टसाठी अवलंबून आहोत की आम्हाला एका प्रोजेक्टसाठी 10 लोक हवीत आणि ही 10 लोक आम्हाला महिनाभरात हवीत. सो तुम्ही एकट्याच काम करता तर हे कसं देणार, कारण का तुम्ही घरातून काम करताय. सो हे काही जेव्हा प्रश्न विचारात आले तेव्हा मी माझ्या मिस्टरांची बोलल्यानंतर आमच्या लक्षात आलं की नाही, म्हणजे त्यांना कुठेतरी आपल्याला हे दाखवायचंय की माझी एक कंपनी आहे, माझ्याकडे काही 2 लोक काम करतात, म्हणजे त्यांना तो विश्वास माझ्यावरचा साध्य करता येईल. आणि अशा रीतीने मग मी हळूहळू सुरुवात केली. तो स्वाती, तुला अगदी सांगाल, आता माझं जे ऑफिस आहे ते ऑलमोस्ट 1800 स्क्वेअर फीटमध्ये मोठं ऑफिस आहे, पण मी जी सुरुवात केली ती 100 स्क्वेअर फीटमध्ये मी शेअरमध्ये करत होते का, असं होतं की. आणि जेव्हा माझ्या मीटिंग असेल जेव्हा त्यांच्यावर मी शेअर करायचे ते बाहेर थांबायचे, त्यांच्या मीटिंग्स असेल तेव्हा मी बाहेर थांबायचे, असं आम्ही ते काम सुरू केलं. पण तुम्हाला जर म्हणजे मला असं खूप सांगावं असं वाटतं की ज्या काही आपण काम करतो त्याला जर थोडंसं नाव दिलं तुम्ही ना, तर लोकांना त्याच्याबद्दलचा विश्वास येतो. आणि स्पेशली ना स्त्रियांच्या बाबतीत हे खूप जाणवतं की अजूनही काही ठिकाणी, आता तो ऑब्व्हियस, आता मी 23 वर्ष आहे म्हणजे तो थोडासा आता एवढं नाही मला करावं, पण इनिशियली पहिले 8-9 वर्ष मला हे खूप झालेलं आहे की ओके, आता म्हणजे काहीच नाही तर तुम्ही छोटंसं काम करताय. बरं, रिक्रुटमेंट हे असं आहे की तुम्हाला ऑफिसची गरज नसते, तुम्ही कुठूनही करू शकता. मग असंही काही रिप्लाय आलेली आहेत की आता तुम्ही घरीच आहात म्हणून काम करताय. मग आम्ही कसं तुम्हाला तुमच्यावरती विश्वास ठेवणार की तुम्ही हे प्रोफेशनली करताय, तुमच्याकडे सेटअप काय आहे, हे जेव्हा लोकांनी विचारायला मला सुरुवात केली ना, तेव्हा मग मला असं जाणवलं की नाही, मला काहीतरी हे पॉझी माइंड नावाचं काहीतरी तिथे एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे. अडचण नव्हे आव्हान, अशा दृष्टिकोनातून तृप्तीताई जे काम करत आहेत ते खरंच अनुकरणीय आणि अनेकदा आपल्या प्रश्नांना सुद्धा उत्तरं सापडवून देणारं आहे. हा रोचक आणि उत्साहवर्धक जो प्रवास आहे तो आपण असाच समजून घेणार आहोत. आत्ता घेतो आहोत छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. घराच्या 4 भिंतीतून सुरू केलेलं काम जगातल्या अनेक देशांमध्ये पोहोचवणाऱ्या कॉर्पोरेट वुमन तृप्ती नानल यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. त्यांचा प्रवास कसा घडला ते आपण ऐकतो आहोत. तुम्ही जसं म्हणालात की हळूहळू ऑफिस तुम्ही सुरू केलं, संस्था सुरू केलीत, कारण समोरून तुम्हाला लक्षात यायला लागलं की या पद्धतीने वाढ करायला पाहिजे आणि ती संधी म्हणून तुमचं काम वाढत गेलं. हेड हंटिंग करणं हा जो भाग आहे, खरं तर ही दुहेरी जबाबदारी आहे की कंपन्यांना काय गरज आहे आणि ती माणसं कशा क्षमतेची आहेत हे बघणं. तर ही व्याप्ती कशा पद्धतीची आहे, कुठल्या कुठल्या क्षेत्रांसाठी काम करताना कशा पद्धतीने करतात? जेव्हा मी हे सुरुवात केलं त्याच्यामध्ये लोकांचं थोडंसं कन्फ्यूज व्हायचं की ओके, म्हणजे तुम्ही प्लेसमेंट करता. सो मला थोडंसं त्यांना समजावून सांगावं लागलं की प्लेसमेंटपेक्षा मी व्हॅल्यू ॲडिशन काय करते या माझ्या प्रोफेशनमध्ये आणि ते काय वेगळं आहे. तर त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह सर्चमध्ये मी नक्की काय करते किंवा हेड हंटिंगमध्ये नक्की काय करते हे मला त्यांना एज्युकेट करून द्यावं लागलं. सो पहिल्यांदा जी सुरुवात केली ती मी अगदी छोट्याशा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधून केली आणि तिथूनच मी आलेले होते. तिथून मग कळत जेव्हा मी मग माउथ पब्लिसिटी करायला खूप सुरुवात केली आणि मी जसं म्हणलं की मी सगळ्या ह्या कंपन्यांची त्यांचे पत्ते घ्यायचे, त्यांच्याशी जाऊन बोलायचे. सो थोडंसं हे विचार केला की
म्हणजे जेव्हा मी माझा विस्तार करायचा होता तर माझ्या ह्या पहिल्या येणाऱ्या कंपन्या ह्या कुणाला शक्यतो माहिती असतात. तर CS ह्या लोकांना एखादी कंपनी इन्कॉर्पोरेट होणार आहे हे माहिती असतं. मग त्यांना मी भेटायला सुरुवात केली. मग त्यांच्या थ्रू मला लीड जनरेशन्स मिळायला सुरुवात झाली आणि मग तिथून मी त्यांना भेटून की बाबा ह्या अशा केसवरती मी काम करते आहे. मग हळूहळू लक्षात आलं की हे मिड लेवलचं जे काम आहे, मी आधी सुरुवात जी केली होती ती थोड्याशा ज्युनियर लेवलवरती केली. पण तेव्हा लक्षात आलं की ही जी मुलं आहेत किंवा ह्या जी ज्युनियर लेवलवरती आहेत ह्या मुलं ही थोडीशी म्हणजे कसं जॉब हॉपर म्हणतात तसं आहे की बाबा आज केलं किंवा त्यांची थोडी बघायची तेवढी हे नसते की सिरियसली एखाद्या पोझिशनकडे बघायची. मग तिथून लक्षात आलं की मी ह्याच्यापेक्षा जरासं सिनियर लोकांची काम करू का, कारण का ती थोडं स्टेबल असतात, त्यांच्याकडे आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. नंतर मला लक्षात आलं की अरे हे जे खूप लोक करतात, आज जर रिक्रुटमेंट एजन्सीज बघितल्या तर आज गल्लोगल्लीमध्ये आहे. मग पॉझिमाइंडचं व्हॅल्यू ॲडिशन काय आहे हे मी थोडं विचारायला सुरुवात केली. मग जेव्हा मी एखाद्या कंपनीला अप्रोच व्हायचे तेव्हा मी असं म्हणायचे की मी पहिली आहे का तुमच्याकडे कन्सल्टंट, तर ते म्हणायचे की नाही आमच्याकडे आधीचे पण व्हेंडर्स आहेत. सो पहिल्यांदा मी एक स्वाती खूप मेजरली केलं की आय एम नॉट अ व्हेंडर फॉर यू, आय एम अ कन्सल्टंट फॉर यू. सो समजा जर मला असं वाटलं की तुम्ही एखाद्या फॉर एक्झाम्पल आपण अकाउंटंटची घेऊया, समजा तुम्ही असं मला सांगितलं की आम्हाला 2 अकाउंटंट हवेत. सो मी कंपनीला विचारते की तुम्हाला हे का पोझिशन हवी आहे. सो मला सांगतात की आमच्याकडे हे काम आहे. पण मी म्हणते की तुम्ही ह्या लोकांना जर एवढी सॅलरी देणार असाल दोघांना मिळून, पण मी तुम्हाला एकच माणूस असाच येते की ह्याचा तो जास्त कॅपेबल असेल ही दोन्ही कामं करायला. आणि त्यांना ती आयडिया आवडायला लागली, कारण का तसं बघायला गेलं तर मला कमिशन दोन्ही ह्याच्यामध्ये मिळणार होतं, म्हणजे मला तर खरं तर फायद्याचं होतं. पण आय ऑलवेज टेल क्लायंट की मी तुमची कन्सल्टंट आहे, मी तुमची व्हेंडर नाही आहे की तुम्ही मला काम सांगितलं आणि मी ते केलं. सो दिस इज व्हॉट व्हॅल्यू ॲडिशन आय हॅव स्टार्टेड डुईंग. आणि ह्याचा थोडासा फायदा झाला की मग क्लायंट माझ्याकडे अप्रोच आलेलं की मग तू आमच्या सिनियर लोकांसाठी काम करशील का. मग सिनियर लोकांसाठी जेव्हा काम करायचं तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला नुसते रेझ्युमे नाही देणार, मी नुसते तुम्हाला CV देणार नाही. तर मी थोडासा माझा अप्रोच असा बदलला की ही तुम्हाला पोझिशन का हवी आहे, ह्याच्या मागचं तुमचं इंटेन्शन काय आहे. मग म्हणजे बऱ्याचपैकी जे जॉब प्रोफाईलमध्ये असतं ते तर त्यांनी दिलेलं असतं, पण अदर दॅन जॉब प्रोफाईल जेव्हा मी ही पोझिशन एखाद्याला ज्याला ही रिपोर्ट करणार आहे तेव्हा सिनियरला जेव्हा भेटायला लागले तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांचं ह्या पोझिशनकडे बघायचा दृष्टिकोन एकदम वेगळा असतो. आणि मग त्यांना हे जाणवलं की अरे ह्या ज्या मॅडम आहेत ह्याच्यात पॉझिटिव्ह खूपच व्हॅल्यू ॲडिशन करते ह्याच्यामध्ये. आणि असं करत करत स्टेप बाय स्टेप माझ्याकडे हेड हंटिंगच्या पोझिशन आल्या. मग हेड हंटिंग म्हणजे काय नक्की हे मी कंपन्यांना समजायला लागले की तुम्ही एखादा माणूस बघितलेला असेल आणि तोच माणूस तुम्हाला तुमच्या कंपनीमध्ये हवा असेल, आणि दिस इज द व्हेरी डिफिकल्ट टास्क की ज्याला खूप वेळ पण जातो. आणि मग माझ्याकडे सिनियर कंपनीज यायला लागल्या की आम्हाला ह्या कंपनी म्हणजे आम्हाला ह्या सिनियर पोझिशनसाठी हा माणूस हेडहंट करून हवा आहे असं आलं. सो जसं मी ऑटोमोटिव्हमधनं सुरुवात केलं तसं जसं वेगवेगळ्या कंपन्याज मला अप्रोच व्हायला लागल्या. मग माझ्या लक्षात आलं की आपण सगळीकडे हे काम करू शकतो. हे कुठल्या एका जर मी एक्झिक्युटिव्ह सर्च करते किंवा हेडहंटिंग करते तर मला हे एका कंपनीशी किंवा एका सेक्टरशी लिमिटेड ठेवण्यात काहीच पॉईंट नाही आहे. आणि मग मी वेगवेगळ्या कंपन्यांना अप्रोच करायला लागले, पण मी त्यांना एज्युकेट करायला लागले. म्हणजे जसं मी एज्युकेशन इन्स्टिट्यूट्समध्ये गेले, त्याच्यानंतर मी बँकिंग सेक्टरमध्ये गेले. तर खरं तर बँकिंग सेक्टर हे खूप सेट असतं की आमच्याकडे एकदा आलेला माणूस तोच पुढे प्रमोट होतो आणि तो सिनियर पोझिशनवरती जातो. मग मी काही लोकांना भेटले बँकिंग क्षेत्रातल्या सिनियर लोकांना की आपण असा अप्रोच ठेवला तर चालेल का, मला असं वाटतं की आपण असं करून बघूया का. आणि फॉर्च्युनेटली सगळ्यांना त्या आयडियाज खूप आवडल्या आणि त्यामुळे मी काही मल्टीनॅशनल बँक्ससाठी काम केलं, काही आपल्या इथल्या कॉपरेटिव्ह बँकिंगसाठी काम केलं. एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा सेम तसं झालं की त्यांच्याकडे एक सेट पॅटर्न होता, पण मग मी त्यांना सांगून अप्रोच करून त्यांना एज्युकेट करायला सुरुवात केली की अशा पद्धतीने आपण एखादा माणूस घेतला. तुम्हाला आता असं होतं की एखादा तुमच्याच जर लाईनमधला इंडस्ट्रीमधला माणूस घेतला तर त्याचं थिंकिंग थोडं सॅच्युरेट झालेलं असतं. आणि एव्हरी कंपनी जर तुम्ही बघितलं तर त्याला सिनियर लेवल असतो की आम्हाला माणूस जो हवा आहे तो सिनियर माणूस आउट ऑफ द बॉक्स थिंक करण्याला हवा आहे. पण मग म्हटलं की तुमच्याच इंडस्ट्रीतल्या ज्यांनी 30 वर्ष घातलेली आहेत, त्याचा एक्सपिरियन्स आहे, तो आउट ऑफ द बॉक्स कसं थिंक करेल. तेव्हा थोडा पॅरलल लाईनवरती आपण वेगळा विचार केला तर. सो काही पोझिशनला स्वाती मी असं केलेलं आहे की मी त्यांना सांगते की मी सांगते ह्यांना रेकमेंड करते एखाद्या कॅन्डिडेटला, मी सांगते तुम्ही ह्याला वर्षभर तुमच्याबरोबर काम करू दे, जर तुम्हाला हा चांगला वाटत देन ओनली यू पे मी.
अच्छा. सो तेवढा जेव्हा मी कंपनीला कॉन्फिडन्स दाखवते ना, त्याच्यातून मला खरं खूप चांगला ऍक्सेप्टन्स म्हणजे जी जबाबदारी घेण्याची जी तुमची भूमिका आहे की मी निवडून दिलेला माणूस हा तुम्हाला हो, हो. यशच हो. देईल. तृप्तीताई, यामुळेच तुम्ही अनेक कंपन्यांच्या धोरणं ठरवण्याच्या हो. भूमिकेत जाऊ शकलात, हो, अगदी असेल. किंवा ऑडिटचं काम आहे किंवा हो. किंवा माझ्याकडे जी मॅनपॉवर आहे, जसं म्हटलं की वेगवेगळ्या संधीच कशा असतात की रिक्रुटमेंट नंतर HRMS. तो एका इंडस्ट्रीतले खूप मोठे सिनियर लोक आहेत, त्यांना मी भेटले. मी जसं म्हटलं की मला लहानपणापासून एक कलाकार अंगात असल्यामुळे ना, मी खूप लोकांना ऑब्झर्व करते की हे यांचं का असं झालं, ही इंडस्ट्री एवढी का ग्रो झाली, ह्यांनी काय असं वेगळं केलं की जे आपण नाही करू शकत आहे, असं काय रॉकेट सायन्स आहे की जे मला नाही जमणार, किंवा ह्या एखाद्या कंपनीचा एवढा विस्तार का झाला. सो मी जेव्हा जेव्हा माझ्या एका लेवलवरती पॉझिमेंट गेल्यानंतर मी सुरुवात केली की आता रिक्रुटमेंट आपण खूप वर्ष करतोय, काहीतरी वेगळं करूया का, काहीतरी वेगळं जमेल का आपल्याला. आपण खूप कनेक्टेड असतो लोकांशी, कंपन्यांशी. आणि मी असं काही हे करत असताना मी एका मोठ्या कंपनीसाठी, IT कंपनीसाठी काम करत होते. त्यांचे जे MD आहेत, मी त्यांच्याशी बोलत होते आणि मी त्यांना जस्ट शेअर केलं की सर, मला आता कुठेतरी सॅच्युरेट आल्यासारखं वाटतंय. आणि त्यांनी मला सांगितलं की तूच विचार कर की तू ह्याच्यातनं काय काय करू शकते. तर मी म्हटलं की सर, मला नाही जमत आहे काय विचार करायचा. मग ते म्हटले की मागचे 10 दिवसांमधले क्लायंट काढ तू, आणि तू जेव्हा या सिनियर लोकांशी बोलतेस, जेव्हा तू ओनरशी बोलतेस, तेव्हा कोणते विषय त्यांनी तुझ्याशी रिपीट बोललेले आहेत. आणि मला लक्षात आलं की माझ्याशी 1-2 कंपन्यातले सिनियर लोक बोलले की तुम्ही HR मध्ये काम करता का, तुम्ही पीपल मॅनेजमेंट करता का. म्हणणार ही खरंच चांगली संधी आहे. आणि मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. आणि जसं माझं एक हेड हंटिंग अँड एक्झिक्युटिव्ह सर्च एक व्हर्टिकल आहे, तसं तेवढ्याच पॅरलल आपलं HRMS म्हणून, म्हणजे HR मॅनेजमेंट सर्व्हिसेस, हे एक पॅरलल व्हर्टिकल सुरू झालं की त्याच्या थ्रू सुद्धा आपण खूप ओव्हरसीज, म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये कामं केलेली आहेत. सो हे थोडंसं असं आहे की तुम्ही ऑफकोर्स आय एम सॅटिस्फाईड, आय एम व्हेरी पॅशनेट अँड व्हेरी काय म्हणते आनंददायीने मी हे काम करते. पण कुठेतरी असतं की आता हे संपलं, आता काय, हे झालं, आता काय, हे थोडंसं डोक्यामध्ये चालू असतं सतत. आणि प्रत्येक व्यक्तीशी बोलताना, भेटताना माझ्या हे खूप डोक्यात असतं. हा सगळा प्रवास खरंच ऐकावा आणि पुन्हा एकदा समजून घ्यावा असा आहे. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता थोड्या वेळासाठी घेतो आहोत छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कॉर्पोरेट वुमन तृप्ती नानल यांच्याशी आपण गप्पा मारत आहोत. तृप्तीताई, जगातल्या अनेक कंपन्यांशी तुमचा स्थापित झालेला संपर्क आणि विश्वास, ह्या ज्या गोष्टी तुम्ही सगळ्या साध्य केल्यात, तर त्याच्या पाठीमागे तुमच्याकडे स्वतःकडे असलेले स्ट्रॉंग पॉईंट्स किंवा गुणवैशिष्ट्य म्हणून तुम्हालाच कुठली महत्त्वाची वाटली किंवा जाणवतात? जसं मी म्हटलं की मी प्रत्येक ह्याच्यामध्ये रिस्क घेणं हा मोठा असतो बिझनेस जेव्हा तुम्हाला ग्रो करतात. आणि मी ऑफकोर्स मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेते, पण मी रिस्क घेते. आणि म्हणजे ते मी म्हणलं की माझ्या या संपूर्ण ह्याच्यामध्ये माझ्या मिस्टरांचा मला खूप मोठा पाठिंबा आहे. म्हणजे एखादं काही आलं आणि मी जर त्याच्याशी शेअर केलं तर ही ऑलवेज सेज की नाही तू जा, पुढे फार तर फार काही नाही होईल. हो. तर हे थोडंसं आहे माझं, मी खूप ऑब्झर्व करते. आणि नुसतं म्हणजे हां ठीक आहे, आता हे जर मी जसं म्हटलं की रिक्रुटमेंट हा एक पार्ट आहे, पण रिक्रुटमेंटमध्ये बाकीचे खूप आहेत. पण मग मी व्हॅल्यू ॲडिशन काय देऊ शकते क्लायंटला, हे मला खूप जास्त मी वेळोवेळी त्याच्यावरती खूप भर देते. पर्सनल टच जो असं म्हणतो की जरी आता माझ्याकडे खूप मोठी टीम आहे सगळं काम करायला, तरी मी अगदी सांगू शकते की प्रत्येक क्लायंटच्या रिलेशनमध्ये मी इंडिव्हिज्युअली असते. की मला माहिती असतं की काय कुठे चाललेलं आहे, कशा पद्धतीने चाललेलं आहे. सो जरी टीम मोठी झाली तरी सुद्धा, किंवा बिझनेस जरी ग्रो झाला, तर एक क्लायंट रिलेशन आहे त्याच्यावरती मी खूप भर देते. आणि माझ्या टीमवरती असणारा माझा प्रचंड विश्वास. सो मी टीम डेलिकेशन, म्हणजे वर्क डेलिकेशनवरती मी खूप भर देते. म्हणजे आता बऱ्याचशा माझ्या जो स्टाफ आहे तो इंडिव्हिज्युअल क्लायंट्स हँडल करतात, त्यांना जाऊन भेटतात.
सो हा जो विश्वास मी त्यांच्यावरती दाखवते ना, त्याच्यामुळे त्यांचा जो सपोर्ट मला असतो, त्यामुळे आज मी कुठल्याही धडाडीच्या याच्यामध्ये आपण म्हणतो की भरारी घेऊ शकते, की अरे आज आपण ह्या देशातलं काम करतोय, आपण ह्या देशात काम करतोय. तो माझ्या टीमवरती जो विश्वास आहे ना, त्याच्यामुळे मी बिनधास्त कामं अप्रोच करू शकते. सो हे जे म्हणजे मला खूप वेळा असं सांगण्यात पण येतं की अगं तू एवढा कसं त्यांना म्हणजे त्यांना देतेच काम करायला, किंवा एखादी नवीन मुलगी असेल तर 6 महिन्यामध्ये मी सांगते ओके हे आता तुझं तू काम कर. सो त्या जर दुसऱ्या कंपनीतून आल्या असेल तर त्यांना खूप आश्चर्य वाटतं. त्यांना की मॅडम आम्हाला त्या कंपनीत 1-1.5 वर्षात सुद्धा आम्हाला हे नव्हतं आलं. तुला फार ठीक आहे ना, तुला कळेल की बाबा मला येत नाहीये हे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही होणार नाही. सो ह्या काही मला माझ्या स्वतःतल्या खूप चांगल्या क्वालिटीज वाटतात. आणि जसं मी म्हटलं की एव्हरी डे आय एम इन टू लर्निंग फेज, की मी प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन शिकत असते, रोज शिकत असते. आणि मी ते माझ्या व्यवसायामध्ये इम्बाईब कसं करता येईल हे मी खूप हे करते. सो लर्निंग किंवा ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट हा जो फॅक्टर आहे ना, हा मी स्वतःमध्ये पण हे करते आणि माझे जे कलिग्ज आहेत त्या सगळ्यांना त्याचे मी परत परत सांगत असते की तुम्ही हे सतत डोळे उघडे ठेवा. अपॉर्च्युनिटीज ह्या तुमच्या आसपास असतात आणि त्या ग्रॅब करायला. मी आत्तापर्यंत जे काही ग्रो झाले ना, ते मी प्रत्येक अपॉर्च्युनिटी ही ग्रॅब केलेली आहे, की हे जमणार नाही असं मी कधीच कुठल्याही याला नाही म्हटलेलं नाहीये. फार तर फार काही मी करीन आणि त्याच्यात मी सक्सेस नाही होणार आणि मला ते बंद करावं लागेल, ह्याच्यापेक्षा काही वाईट होणार नाहीये. सो मला असं वाटतं की हा मला स्वतःतला माझ्यातला गुण फार आवडतो. स्त्री म्हणून असं वाटलं का की खरंच स्त्री असल्यामुळे काही वेगळी आव्हानं असतात? सगळ्या सख्यांना हे सांगावंसं वाटेल की स्त्री म्हणून माझ्याकडे सुद्धा थोडंसं अविश्वासदर्शक असे बिहेवियर व्हायचे. ते केले गेले, किंवा हे तुला जमेल का, हे तू करशील का, हे तुमचं टाइमपासमधलं काम आहे, असं सुद्धा खूप वेळा केलं. पण मी ह्या सगळ्यांना ना म्हणजे हरून नाही गेले अगं. मी दरवेळेस ना ह्याला तेवढ्या माझ्या कामातून उत्तर दिलं. किंवा असं म्हणजे अजूनही म्हणतात की हां तू आता एवढं काम करते ना, म्हणजे तुझ्या घराकडे लक्ष नसेल असं. पण असं नाही होत. मग इथे आपलं टाइम मॅनेजमेंट किंवा ॲज अ मॅनेजर स्किल्स असतात ना, हे सगळी आपल्याला इथे जोपासता येतात. सो स्त्री म्हणून नक्की हे आव्हानामध्ये कुठं मला क्लायंटकडे जाऊन भेटायचं असेल तर तिथे तुम्ही किती कॉशियसली जाता, स्वतःची काळजी तेवढीच घ्यावी लागते जेव्हा तुम्ही सगळीकडे ट्रॅव्हल करता. सो हे थोडं थोडं तुम्हाला स्वतः त्याच्यासाठी ना तुम्ही थोडेसे स्वतःबद्दल अवेअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नक्की मी जसं म्हणलं की अपॉर्च्युनिटीज ह्या मी सगळ्या खूप ग्रॅब केल्या, पण त्या अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करताना त्या खऱ्या मी करू शकेन का, किंवा त्याचा एक ओव्हरऑल स्टडी करणं हे मी खूप करत गेले. आणि असं म्हणतात की हे मलाही सांगण्यात आलं की हां तुम्ही फक्त वरवरचं बोलता हे. पण जेव्हा मी कंपन्यांना भेटते तेव्हा त्यांचा माझ्याकडे थरो होमवर्क केलेला असतो. तेव्हा असं मी खूप बघितलेलं की बोर्ड मीटिंगमध्ये मी जेव्हा प्रेझेंटेशन देते तेव्हा ते लोक अमेज होतात की अरे हिने एवढा आपल्याबद्दल अभ्यास केलाय. सो हे कधी कधी हे जाणवतं मात्र, किंवा खूप लाईटली पूर्वी घेतलं जायचं, किंवा हां त्या आल्यात ना मग त्यांना सांगा तुम्ही यांना भेटा. पण तिथे ना मी माझा स्टँड खूप ठेवला की मी नाही असं करणार, मी तुम्हाला भेटायला मी तुम्हालाच भेटणार. मग भले मला काम नाही मिळालं तरी चालेल. सो किती लेवलवरती आपण स्वतःला फ्लेक्झिबल ठेवायचं, किती नाही ठेवायचं, हे एक स्त्री म्हणून मी स्वतःमध्ये खूप हे केलं. आणि जेव्हा आता एवढ्या मोठ्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वावरते तर तिथं सिक्युरिटीच्या दृष्टीने तुम्ही स्वतःवरती खूप काम करणं गरजेचं असतं. सो ते कसं तुम्ही आता जेवढं काम करत जाल त्याच्यातनं तुम्हाला त्याच्यातले जास्त अनुभव येतात आणि मग तुम्ही स्वतःला त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने वर्क करू शकता. पण नक्कीच स्वाती की मला स्त्री म्हणून खूप लोकांनी लाईटली घेतलं गेलं आणि त्याचा खूप चांगले अनुभव असे आले की जसं मी म्हटलं की NIITचं जे मी पहिली इंटरव्ह्यू दिला त्या NIIT कडून मला डायरेक्ट थ्रू NIIT मला एक मोठी असाइनमेंट आली होती आणि दॅट इज डायरेक्टली थ्रू द कंपनी. सो ह्याच्यात मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यातून स्वतःला प्रूव्ह करता ना त्याच्यातून मग लोक ऑटोमॅटिकली शांत होतात, मग तिथं तो जेंडर डिफरन्स राहत नाही. हे सगळं करत असताना बिझनेस स्कूल्समध्ये तुम्ही व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवायलाही जाता, तर खूप वेगळं असताना खूप जबाबदाऱ्या असताना बिझनेसमधल्या काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत असं तुम्हाला का वाटतं? या कामाचं समाधान किंवा कशा पद्धतीने काय करता नेमकं? माझं जे बॅकग्राऊंड आहे ना, माझ्या घरामध्ये कोणीही बिझनेस नाही केलेला, म्हणजे माझ्या माहेरी. सो जेव्हाही मी जेव्हा बिझनेस स्कूलमध्ये जायला लागले ना तेव्हा मला असं लक्षात आलं की त्यांना ना थोडंसं घरामध्ये असं असतं की आता तू काय MBA केलं आहे किंवा कुठली तरी डिग्री घेतलेली आहे रिलेटेड, सो तू जॉब, म्हणजे प्रत्येक मुलाला असं होतं की मला एक ठराविक अमाऊंटचा जॉब मिळाला पाहिजे.
हे मला खूप प्रकर्षाने जाणवतं. आणि जेव्हा मी या मुलांशी इंटरॅक्ट करते, मी त्यांच्याशी 1 to 1 बोलते, तेव्हा मला लक्षात येतं की ही कॅन बी अ रिअली गुड बिझनेसमॅन. आणि म्हणजे मला जेव्हा काही आयडिया नसतात त्या अशा आयडिया आम्ही शेअर केलेल्या आहेत. म्हणजे एका बिझनेसचं नाव मी घेणार नाही इन्स्टिट्यूटचं, पण तो आणि मी बोलत असताना त्या मुलांनी मला सांगितलं, ही वॉज जस्ट कम्प्लिटिंग हिज MBA. त्या मुलांनी सांगितलं, मॅडम मी तुमची वेबसाईट बघितलं आहे, मी तुमचं प्रोफाईल बघितलं आहे, मला असं वाटतं ना तुम्ही असं असं काम करायला पाहिजे. अच्छा. आणि आय वॉज झॅप टू हिअर दॅट, की मला वाटलं की हे मला कधी नाही सुचलं, पण ह्या मुलांनी माझा अभ्यास करून हे त्याला सुचलं. सो मी काही ह्या अशा ज्या गोष्टी आहेत की त्या मुलांना, मग तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तुम्ही आत्तापासून कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत. म्हणजे बऱ्याच वेळा मला असं जाणवतं की एखादी स्ट्रीम ते चूज करतात त्यांच्या अकॅडमिक्समध्ये, काय सेल्स करायचं आहे किंवा हे करायचं आहे, पण मग नक्की मी ते काय करायचं आहे. मला सेल्समध्ये करायचं असेल तर मला बेसिक कोणत्या गोष्टी माझ्याकडे पाहिजेत. नुसतं अकॅडमिकली शिक्षण घेऊन मला महत्त्वाचं नाही आहे. मी जेव्हा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जातो तेव्हा मला काही गोष्टी अशा आधी घेतल्या पाहिजेत, म्हणजे आत्मसात केल्या पाहिजेत. हे त्यांना मला सांगायला खूप आवडतं. आणि मला असं वाटतं की ज्या धडपड करून मी इथं आले त्याच्यापेक्षा जर त्यांना आपण ज्ञान थोडं आधी दिलं तर प्रॉबेबली ते जास्त त्याच्यावरती काम करतील. म्हणजे कदाचित तुम्ही ज्या वेळेला हेड हंटिंग करता तेव्हा तुम्हाला असं वाटलं असेल की ही माणसं ट्रेनिंगसाठी माझ्याकडे आली असती तर अजून खरंच ग्रो आहे. झाली असती. खरंच आहे, आणि खरंच आहे. ते जे शिक्षण आहे ते जे तुम्हाला कामात जाणवतं की हे रुजायला पाहिजे ते तुम्ही या सगळ्यामध्ये रुजवता. किंवा कसं होतं ना, हेड हंटिंग करताना आम्ही काही दरवेळेस आता एखाद्या इंजिनियर असेल, त्यांनी एखाद्या फील्डमध्ये 30 वर्ष काम केले, तर ऑब्व्हियस मी त्याला कोणी टेक्निकल गोष्टी 30 वर्षानंतर नाही वाटत, विचारत नाही, पण त्याला अलाइड गोष्टी खूप विचारतात. मग तुमचं ॲटिट्यूड कसं आहे, तुम्ही रिस्क कॅपॅसिटी कशी घेता, ॲज अ ह्युमन तुम्ही कसे आहात, तुम्ही लोकांबरोबर कसे काम करू शकता, तुम्ही टीम प्लेअर आहात का, तुम्ही आधी किती वेळात, म्हणजे तुमची एखाद्या कामाकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे, अशा खूप अनसेड गोष्टी आम्ही तेव्हा तिथे त्याच्या जज करत असतो. सो मी त्यांना म्हणते, ह्या जर गोष्टींवर तुम्ही आधीपासून जर काम केलं ना तर पुढे तुम्हाला ग्रो व्हायला खूप इझी जातं. की ज्या प्रॉबेबली काही मुलं हे ते खूप कॅज्युअल घेतात. ठीक आहे, मी इथे 1 वर्ष काम केलं, मग दुसऱ्या कंपनीत 1.5 वर्ष काम केलं, मग दुसरीकडे आणखीन 6-7 महिन्याचा अनुभव घेतला. पण हे जे हात जर सिरियस मी जर त्यांना आत्ता देत गेले ना तर मला असं वाटतं की त्यांचा तो ग्रोथ पाथ आहे ना तो खूप फास्ट ते अचीव करू शकतात. या रोचक गप्पा अशा सुरू राहणार आहेत. आता घेतो आहोत एक छोटीशी विश्रांती. सखी सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कॉर्पोरेट वुमेन तृप्ती नानल यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. तृप्तीताई, हे सगळं करत असताना जसं आपण तुमच्या व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करण्याबद्दल बोलत होतो, तसंच तुम्ही बॅक टू रूट ही जी जाणीव आहे ती ठेवून तुमच्या गावाकडच्या लोकांसाठी, तिथल्या टॅलेंटसाठी सुद्धा काम करता. तर ते कशा पद्धतीचं करता आणि हे करायला हवं हे कसं काय मनात आलं तुमच्या? मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा मला स्वतःवरती खूप काम करावं लागलं, म्हणजे खूप झगडावं लागलं बाकीच्यांना प्रूव्ह करण्यासाठी, किंवा मला हे काम येतंय आणि मला हे द्या आणि मी हे करू शकते हे सांगायला सुद्धा मला खूप कष्ट व्हायचे तेव्हा. म्हणजे तो विश्वास संपादन करण्यासाठी मला खूपच त्याच्यावरती काम करावं लागलं की मी हे काम करू शकते. किंवा मला जे रिजेक्शन आलं आणि ज्या लेवलचं रिजेक्शन आलं ते खूप हॉरिबल होतं की, आणि त्याच्यातून मी परत हे उभं राहिलं. सो मला असं वाटतं की माझ्यात जसं टॅलेंट आहे ना तसं माझ्या गावामध्ये जी मुलं आत्ता मुली राहता आहेत कराडमध्ये किंवा कारव्यामध्ये, ते सुद्धा तेवढेच पोटेन्शियल आहेत. किंवा मला असं वाटतं की त्यांच्या जी धडाडी असते ना ती खूप असते, पण त्यांना काय होतं, थोडंसं तुम्ही ब्रशअप करावं लागतं. त्यांना कुणीतरी एक असा माणूस लागतो की अरे मी सुद्धा ह्याच्यातनंच आलेली आहे, मी असं काम केलं, हे जर तू केलंस तर नक्की तुला त्याच्यातून फायदा होऊ शकतो. म्हणून मला असं आत्ता मी जसे रिसेंटली ह्या काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत की त्यांचं शिक्षण झाल्यानंतर त्यांना थोडं काही ट्रेनिंग्स द्यायचं. त्या बेसिक ट्रेनिंग असेल की तुम्ही बोलायचं कसं, किंवा कम्युनिकेशन. युजली जसं मला एक होता की इंग्लिश असेल म्हणजेच तुम्ही कॉर्पोरेट जगामध्ये जाऊ शकता, कंपन्यांमध्ये काम करू शकता. हे खूप लोकांना अजूनही आम्हाला त्याच्यावरती काम करावं लागतं. म्हणजे हे सांगायला खूप पथेटिक आहे खरं की सिनियर लोक सुद्धा असं म्हणतात की नाही मला इंग्लिश येत नाही तर मी प्रेझेंटेशन देणार नाही. म्हणजे त्यांना असं वाटतं की कम्युनिकेशनची भाषा ही फक्त इंग्लिशच आहे. सो हे असं नाही आहे. मग मला हे त्यांना खूप सांगावं असं वाटतं की नाही, तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे जे मला कळलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणं, इट्स अ कम्युनिकेशन. सो ह्या काही गोष्टी, प्रेझेंटेशन कसं असावं, तुमच्या अटायरवर कसं काम करावं, तुम्हाला एखाद्या इंटरव्ह्यूला जायचं असेल तर बेसिक कोणत्या गोष्टी आहेत, आणि ह्याच्यासाठी खरंच या मुलांकडनं
इथल्या काही संस्था ह्या प्रचंड पैसे घेतात. हम्म. हो. तर मला असं वाटतं की जर मी हे त्यांना तिथे जाऊन जर दिलं, त्यांचा माझ्यावर विश्वास बसेल, कारण का मी तिथूनच आलेली आहे. आणि ह्या जर काही आज तिथल्या काही शिक्षण संस्थांची पण मी बोलती आहे की तुमच्या ह्याच्यात करिक्युलममध्ये एखादा तास जर तुम्ही मला दिलात की ह्या मुलांना मी हे सांगू शकीन की इथे आल्यानंतर किती चांगल्या अपॉर्च्युनिटीज आहेत, ह्या गोष्टीवर तुम्ही काम करू शकता. हे मला वाटतं. म्हणून असं वाटतं की बॅक टू रूट्स हे मला खूप, आणि ते इट्स कोर टू माय हार्ट. म्हणजे ते मला अनेक वर्ष मनापासून डोक्यात होतं करायचं, आणि त्याची आता मला खूप चांगली संधी मिळते आहे. सो ते मी त्याच्यावरती काम सुरू केलेलं आहे. या सगळ्याबरोबरच तुम्ही लहान मुलांसाठी सुद्धा काम करता, जे मी सुरुवातीला सहवेदना आणि संवेदनांचा उल्लेख केला तुमच्यामधल्या, जसं बॅक टू रूटसाठी जाऊन तुम्ही काम करत आहात. तर हे कशा पद्धतीचं काम चालतं आणि कुठल्या कुठल्या संस्थांबरोबर काम सुरू आहे तुमचं सध्या? सो मी रोटरीमध्ये काम करते आहे बऱ्यापैकी. सो तिथे तर वेगवेगळे एव्हेन्यूज आहेत, तिथे मी आता गेली 10 वर्ष काम करते आहे. ते सोडून बाकीच्या मी स्पेशल चाइल्डसाठी खूप काम करते आहे. काही अंध मुलांना मी अंध मुलांसाठी काम करते. सो ही अंध मुलं आहेत, ही खेडेगावातली मुलं आहेत, आणि ह्या खेडेगावातल्या मुलांना तिथं तसं डेव्हलप होत नाहीत ती मुलं. सो ती एका शाळेकडे येतात आणि त्यांना तुम्ही म्हणजे त्यांचं वर्षभरासाठी तुम्ही त्यांना दत्तक घेऊ शकता. दत्तक म्हणजे त्यांची जे काही हे आहे ते तुम्ही करू शकता. तसंच एक संस्था आहे निगडीमध्ये, तिथे जे न्यूबॉर्न बेबीज असतात की ज्यांना रस्त्यात टाकलेलं असतं किंवा इथे टाकलेलं असतं. सो त्याच्यासाठी असं आहे की तुम्ही त्यांचं पालकत्व घ्यायचं जोपर्यंत ते म्हणजे ऑफिशियली अडॉप्ट होत नाहीत. तर त्या एका संस्थेबरोबर मी काम करते आहे. आणि एक फ्रेंड ऑफ चाइल्ड म्हणून आमची एक संस्था आहे की ज्याच्यामध्ये आम्ही जसं म्हटलं की हे माझ्यामध्ये कसं आलं की बॅक टू रूट्स याच्यामध्ये. तर ही जी संस्था आहे ते काय करतात, पुण्याच्या आसपास जी छोटी खेडेगाव आहेत तिथं जी मुलं शाळेमध्ये अकॅडमिकली खूप चांगली आहेत, पण घरच्या परिस्थितीमुळे ती येऊन पुढे शिकू शकत नाहीत, पण त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, अशा मुलांनाही आम्ही हंट करतात. आणि माझ्यासारखी काही चांगल्या प्रोफेशनलमधली लोकं आहेत ते आम्ही तिथे येतो. एक सेवा म्हणून आम्ही त्यांना ट्रेन करतो वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये. त्यांचं आम्ही थरो असेसमेंट करतो, त्यांना लेक्चर्स देतो की म्हणजे अगदी की तुमचं स्वतःचं रेझ्युमे कसा लिहायचा, काय काय लिहायचं त्याच्यामध्ये, तुम्ही इंटरव्ह्यूला कसं जायला पाहिजे, इथपासून आम्ही खूप मॅन्युएट गोष्टीवरती त्यांच्यावर काम करतो की ते खूप कॉन्फिडेंटली ह्या जगामध्ये येऊ शकतील. सो असं आहे. आणि खरं सांगत जसं मी म्हटलं की मी माझ्या वडिलांना बघितलेलं आहे हे सगळं करताना. सो आणि मी माझे म्हणजे वडील आहेत आणि तीच परंपरा फॉर्च्युनेटली मला मिळाली. माझ्या सासरीसुद्धा हे सगळं काम करणारे इतकी लोकं आहेत आणि आय एम वन ऑफ देम असं मला खूप वाटतं. तुमच्याकडे दिवसाचे 24 तासच आहेत, वर्षाचे 365 दिवसच आहेत, आणि तरी इतक्या सगळ्या गोष्टी करता. त्यात वारकरी म्हणून सुद्धा तुमचा प्रवास पायी वारीला जात असता. कसं काय जमवत आहे, आणि वारीशी तुमचं जे जोडले पण आहे ते कशामुळे आहे? वारीचं जे मला ॲक्च्युली आलं ते माझ्या आजी सासूबाई वारी करायच्या, आणि त्यांनी सुरुवातच केली वयाच्या 75व्या वर्षी. त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये माझ्या आत्ते सासूबाई करायच्या. ह्या दोघींना मी बघत आले होते, आणि मला असं जसं मी म्हटलं की ऑब्झर्वेशन हे पहिल्यापासून आलं, आणि हे का असं का हे जे पहिल्यापासून होतं ते असं आलं की त्या जेव्हा यायच्या वारी करून तेव्हा मी बघायचं की त्या इतक्या अशा, म्हणजे त्या दोघंही वर्किंग होत्या, आणि मी असं बघायचं की त्या इतक्या आनंदी असायच्या ते सगळं केल्यानंतर. आणि वारीला जाऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा ऑफिस जॉईन करणं हे मला खूप छान वाटायचं. त्यांचे अनुभव, त्यांना जे भेटायला येणारी लोक आहेत हे इतकं छान होतं. आणि म्हणून मग हळूहळू ना मी माझ्या आत्यांशी बोलायला सुरुवात केली की आत्या हे काय असतं, एवढी लाखो लोक कशी काय येतात. त्यामुळे तू एकदा येऊन तर बघ. सो मला असं वाटलं की हे आपल्याला जमेल की नाही. आणि स्वाती तो अनुभव इतका वेगळा होता. म्हणजे तुम्ही इतक्या वरच्या लेवलवर वावरत असता, पण तिथं गेल्यानंतर तुम्ही खरंच एकच असता, म्हणजे तुमचं अस्तित्वच नसतं. म्हणजे मी आता गेली 10 वर्ष वारी करते. माझ्याबरोबर ज्या चालतात ना त्यांच्या आम्हाला कुणालाही एकमेकांची नावं नाही माहिती, पण आम्ही एकमेकांना माऊली म्हणून ओळखतो. आणि ह्याच्यातच सगळं आलं. पूर्ण वर्षभरामध्ये माझं जे कॅलेंडर होतं त्याच्यातले हे काही दिवस माझे ठरलेले असतात की मी एक एक टप्पा करते. 15 दिवस शक्य होत नाही, पण तो टप्पा मी जाते, तो मी वारीमध्ये त्या दिंडीतून जाते. सो माझं खरंच सगळ्यांना म्हणणं की तुम्ही आयुष्यात एकदा वारी करा, तुम्ही खरंच करून बघा. त्याच्यातलं जे आनंद आहे तो इतका वेगळा आनंद आहे. तुम्ही खरंच स्वत्व विसरता, तुम्ही ज्या कम्फर्ट झोनमध्ये राहता तो कम्फर्ट झोन विसरता. आणि जेव्हा परत तुम्ही तुमच्या डे टू डे लाईफमध्ये येता ना तेव्हा असं कळतं की अरे हे जे काही सगळं माझ्याकडे आहे ना हे खूप आहे,
तुमच्यामध्ये एक अभिनेत्री आहे, तुम्ही हो. रंगमंचावरती नाटकामध्ये अभिनय केलाय, तर तिच्यासाठी आज काय करता? तेवढा वेळ नाही मिळत, पण आमचा एक प्रोफेशनल ग्रुप आहे, जे आम्ही सगळेजण प्रोफेशनल आहोत, पण त्यातल्या त्यात आम्ही एक 15 दिवस काढतो. म्हणजे कितीही आम्ही बिझी असलो तरीसुद्धा 8:30ला भेटतो म्हणजे भेटतो. एक नाटक आम्ही बसवतो, की ज्या नाटक आम्ही कधी कधी मंचावरती, प्रायोगिक मंचावरती आणतो, किंवा काही जे कॉम्पिटिशन्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही ते देतो. असा आम्ही आमचा 8 लोकांचा ग्रुप आहे, पण आम्ही वर्षातून तो आमचे सगळेजण ती हाऊस मात्र भागवतोच नक्कीच. दुसरा लगेच प्रश्न असा आहे की तुमच्यामधली कॉर्पोरेट वुमन किंवा सामाजिक कार्यकर्ती जी आहे ती तुमच्यामधल्या राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूला न्याय देऊ शकते का? नाही देऊ शकत, ऑनेस्टली नाही देऊ शकत. पण जे माझ्या आजूबाजूला येतात, म्हणजे खेळाडू असण्याचा फायदा काय असतो मी सांगते, की मी तर माझा गेमबद्दल मी बोलते, की गेम जेव्हा सुरू होतो तेव्हा तुम्ही दरवेळेसच वरच्या लेवलवर असता असं नाही, किंवा तुम्ही लीड करता असं नाही, पण तुम्हाला कुठे ते टर्न करायचं हे माहिती असायला पाहिजे. की दरवेळेस मी लीड नाही केलं तरी एका लेवलवर नंतर मला त्याचा तो गेम बदलता आला पाहिजे. आणि ते मी माझ्या बाबतीत खूप आत्ता मला डे टू डेच्यामध्ये सुद्धा जाणवतं, की जेव्हा मी बिझनेस अनालिस करते, की आपला बिझनेस कोणत्या लेवलवर चाललेला आहे, आणि आता मला इथे आल्यानंतर मला ह्याच्यावरती खूप काम करायचं आहे. तर ते जे ॲग्रेशन येतं खेळामध्ये, की आता माझा गेम कमी कमी होत झाला आहे, तर आय हॅव टू ॲग्रेसिव्ह मायसेल्फ, किंवा काय मला वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून मला स्वतःचे पॉईंट्स वाढवायचे आहेत. हे जे मी बॅडमिंटनमध्ये शिकले ना, ते मी माझ्या डे टू डेच्यामध्ये खूप शिकले, म्हणजे मला ते वापरता येतं. आणि दुसरी म्हणजे खिलाडू वृत्ती. नाही मिळालं, इट्स ओके, आय कॅन पिच फॉर नेक्स्ट टाइम. हे जे आहे हे मात्र, त्यामुळे ती खिलाडू वृत्ती अजून आहे. हे दोनही मगाशी जसं वारीचं म्हटलं तसं आयुष्याकडे आणि आपल्या कामाकडे बघण्याची शिकवण देणाऱ्या गोष्टी आहेत. 2 दशकांहून दीर्घकाळ तुम्ही हेडहंटिंगच्या क्षेत्रामध्ये काम करत आहात. दोन्ही बाजूचे तुमच्याकडे अर्थात अनुभव आहेत. तर आपल्या भोवतीच्या नव्याने पुढे येणाऱ्या टॅलेंट्ससाठी आवर्जून सांगावंसं वाटतं आहे, अशा नोंदी काय आहेत आणि काय सांगाल? शिक्षण जरी तुमचं कोणत्या स्ट्रीममध्ये गेलं तरी पहिल्यांदा तुम्ही स्वतःला ओळखा, माझ्यामध्ये काय गुण आहेत. आणि कुठलंही काम हे जर तुम्ही पॅशन म्हणून केलं तर ते प्रोफेशनल तुम्हाला खूप इझी वाटतं. मला डे टू डे काम हे माझं काम नाही वाटत, मला हे छान वाटतं, किंवा मी हे कर्मणूक आहे, माझं हे पॅशन आहे असं मला वाटतं. हे प्रोफेशनली नंतर माझं ते कन्वर्ट झालं. सो आत्ता जे कोणी टॅलेंट आत्ता येत आहेत, किंवा जे तरुण येत आहेत, त्यांना मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं, की तुमच्या आजूबाजूला अपॉर्च्युनिटीज असतात, थोडं डोळसपणे बघा, रिस्क घ्यायला घाबरू नका, कॅल्क्युलेट रिस्क घ्या, त्याच्यासाठी घाबरू नका. आणि प्रत्येक कामामध्ये तुम्ही इतकं, म्हणजे मला लहानपणापासून माझ्या वडिलांनी सांगितलं, कुठलंही काम हे छोटं मोठं नाही आहे. त्याच्यासाठी म्हणून का होईना, म्हणजे बहुतेक ते माझ्या इतकं डोक्यामध्ये आहे, त्यामुळं असं झालं की मी एक डे टू डे मार्केटिंगसुद्धा केलं, घरोघरी जाऊन मी काही बिझनेसेस केलेले आहेत, आणि तिथून आता मी ह्या लेवलवरती आहे. तर जे काही तुम्ही काम करा ना, ते इतकं प्रोफेशनली करा, इतकं पॅशनेटली करा, की त्याच्यातनं तुम्हाला ऑटोमॅटिक वेगवेगळ्या संध्या तुमच्या अवेलेबल होऊ शकतील. आणि खास करून मला स्त्रियांना सांगायचं आहे, की तुमची परिस्थिती, तुम्ही जे आत्ता काही घरात असाल किंवा काही करत असाल, त्याचा कुठे टॅबू नका बनवू, की अरे ह्या मला अडचणी आहेत, हे मला आहे, हे असं आहे, ही माझी परिस्थिती आहे, आता ह्याच्यातून मला कसं बाहेर जायचं आहे, हे जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की माझ्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याच्यावरती मी काम करू शकते. नक्कीच. आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्याबद्दल इतकी सगळी माहिती सांगितली, त्यासाठी दूरदर्शनच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.